नमस्कार, मी सुवर्णा. काही दिवसांपूर्वी पानशेतला गेलेले होते. मला माहिती आहे तुम्ही जे आता बघताय हे पानशेत डॅम नाही आहे, पण तिथूनच अगदी काहीच अंतरावरती असलेलं हे सुंदर असं ओढा आणि तिथे आम्ही फिशिंग करताना काही जणांना पाहिलं आणि निवांत बराच वेळ एन्जॉयसुद्धा केलं. पुण्यापासून अवघ्या 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती असलेल्या पानशेत धरणापाशी तुम्ही नक्कीच गेला असेल. तिथे बोटिंग आहे, खाण्यापिण्याची सुंदर व्यवस्था आहे आणि एक नंबर आत्ता असलेला क्लायमेट तर जबरदस्त आहे. त्याचाही एक सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. बरं, आता थोडक्यात ह्या ठिकाणाविषयी सांगते. पानशेत धरणाच्या अलीकडेच 10 मिनिटाच्या आधी असा एक पूल आहे. त्या पुलावरती तुम्हाला फिशिंग करताना बरेच जण पाहता येतील. इथे तुम्ही त्यांच्याकडून ताजे मासे डायरेक्ट विकतसुद्धा घेऊ शकता. आता आपण बघूया हे दादा फिशिंग कसे करतायत ते. मासे पकडण्यासाठी हा गळ त्यांनी तयार केलेला होता. एक चिकट पदार्थ पिठासारखा त्यांच्याकडे होता आणि ही लांब अशी वायर पातळ न दिसणारी त्यांच्या हातात होती. त्या गळाला त्यांनी पिठासारखा तो पदार्थ लावला आणि अगदी जोरामध्ये त्यांनी ती वायर फेकून दिली आणि काही क्षणातच, खरं तर असं होत नाही ते म्हणतात, कधी कधी त्यांना अर्धा तास एक मासा पकडण्यासाठी थांबावं लागतं. पण आमचं लक चांगलं होतं की त्यांनी गळ फेकला, अगदी ताजा मासा तो गळाला लागलेला आम्हाला त्यांनी दाखवला. असं फिशिंग ह्याच्या आधी मी कधीच पाहिलेलं नव्हतं. विहानने सुद्धा आजचा क्षण भरपूर एन्जॉय केलं. पानशेत धरणापेक्षा त्याला इथे बराच वेळ थांबायला मजा येत होती आणि त्याने हमखास हे ठरवलं की नेक्स्ट टाईम पप्पा आपण सुद्धा फिशिंग करायला इथे यायचं. त्याची तयारीही त्यांनी सुरू केलेली आहे. आपल्याला ज्या गोष्टीचं कुतूहल आहे त्या गोष्टीसाठी ह्यांची मेहनत खूप आहे. काय तुम्ही मासा नाही पकडलाय? हो, त्यांनी पकडलाय. उगाच तुम्ही शोबाजी करू नका. मासा उळस आहे बघा हा. आणि इथे पण तुम्ही पकडलेत नाही दादा? भारी, एक नवीन एक्सपिरियन्स आहे की नाही? भारी. आजचा दिवसच जबरदस्त आमच्यासाठी होता, कारण की इतकं सुंदर वातावरण होतं. त्यानंतर आम्ही भरपूर धबधबे एन्जॉय केले आणि हो, पानशेतच्या पुढे असलेला अजून एक जबरदस्त धबधबा, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तोही बघा. अगदी तिथे तुम्ही निवांत बसून एन्जॉय करू शकता. आणि या ठिकाणी आत्ता आम्हाला दादांनी दाखवलं की ह्या पिशवीमध्ये त्यांनी 2 तासामध्ये इतके सगळे मासे जमा करून ठेवलेले होते. जिथे खरेदी करण्यासाठी काही लोक आलेली होती त्यांनी हे सगळे मासे योग्य दरात घेऊन सुद्धा गेले. काय मग, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि ह्याचा नेक्स्ट पार्टसुद्धा नक्की बघा. तो धबधबा तुम्ही स्वतः जाऊन नक्की तिथे एन्जॉय कराल याची मला खात्री आहे. लवकरच भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.